लावायचा आहे, कोणत्या वर्डला ईएस प्रत्यय लावायचा आहे आणि कोणत्या वर्डला आयएस किंवा वायएस लावायचे. मग एस प्रत्यय लावणारे शब्द कुठले? बघा, बुकला काय लावायचे? नुसतं यस. पेनला यस. बोला ना नाव शब्द बोला. पेन पेन, बॅग बॅग, बॉल बॉल, ऍपल ऍपल. जे अनेक वचन करायचे असेल तर काय लावायचे? यांना फक्त यस. असंच आपण दुसरे बघूया. सगळ्या शब्दांना नुसतं यस प्रत्यय लावल्यावर सिंग्युलरचं प्लुरल होतं का? नाही. मग प्रत्येकाचे नियम वेगवेगळे आहेत. आपण तो नियम बघून घेऊया. आता यसचा नियम झाला. आता यस प्रत्यय कोणत्या शब्दाला लागतं ते बघायचे बेटा आपल्याला. बघा, यस प्रत्यय लागण्यासाठी बघा नियम बघायचे. जर एखाद्या शब्दाचा शेवट यस, सीएच, ओ, एस, झेड आणि एसएच या लेटर्सने झाला असेल तर त्यांना ईएस प्रत्यय लावतात. ईएस का लावलं? कारण शेवटी काय आलं बेटा? यस. याला ईएस का लावलं? एक्स. याला नियम आहे बेटा. ईएस प्रत्यय केव्हा लागतं? जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी यस, सीएच, ओ, एस, झेड, एसएच हे लेटर्स आले असतील तर त्याचं एकवचनीचं अनेक वचन सिंग्युलरचं प्लुरल करताना आपल्याला ईएस प्रत्यय लावावा लागतो. हे कळलं ना तुम्हाला? यस मॅम. म्हणून दाखवा. बसत बसे, क्लासचं क्लासेस, बॉक्सचं बॉक्सेस, टोमॅटोचं टोमॅटोज, ब्रशचं ब्रशेस. हे दोघं कळलं तुम्हाला? यस प्रत्यय आणि ईएस प्रत्ययचं? यस मॅम. ओके, आता आपल्याला बघायचंय एखाद्या शब्दाच्या शेवटी जर वाय आला असेल, बघा शब्दाच्या शेवटी जर वाय आला असेल आणि त्याचं आपल्याला अनेक वचन करायचंय, प्लुरल करायचंय, मग काय करायचं बरं? काही शब्दांना यस प्रत्यय लागतो, काही शब्दांना ईएस आयएस लागतो. मग यस कधी लावायचा, आयएस कधी लावायचा, मग आपण त्याचे सुद्धा नियम बघणार आहोत. मग आता याला आयएस प्रत्यय लागणारे शब्द बघूया आपण. तर बेबीला काय लावले आपण? बेबी. का बरं लावले? बघा नियम खाली. नियम काय? जर शब्दाच्या शेवटी वाय आले असेल, काय आले शब्दाच्या शेवटी? वाय. दिसतोय वाय? यस मॅम. असेल तर त्या आधीचे अक्षर, त्या आधीचं अक्षर म्हणजे कोणतं? बी. बेबीचं काय अक्षर? बी. त्या आधीचं अक्षर बी आहे बघा. त्या आधीचं अक्षर जर व्यंजन असेल, काय असेल? व्यंजन. तर प्लुरल करताना, अनेक वचन करताना वाय हे अक्षर काढून काय करतात? त्याचं आय करतात आणि आय ईएस लावतात. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. जर एखाद्या शब्दाचा शेवट वायने झालेला आहे आणि त्याला आपल्याला काय करायचंय? प्लुरल करायचं आहे, अनेक वचन करायचं आहे, तर त्यावेळी त्या वायचा आय कधी होतो? जेव्हा त्या आधी येणारं जे लेटर आहे हे काय पाहिजे? व्यंजन पाहिजे, कॉन्सोनंट पाहिजे. काय पाहिजे? कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. मग बी हा व्यंजन आहे का? यस. टी व्यंजन आहे का? यस. आर व्यंजन आहे का? यस. एल यस. आर यस. मग सगळे व्यंजन आहेत. म्हणून आपल्याला याचं सिंग्युलरचं प्लुरल करताना वाय काय करू आपण? काढून टाकू. वायच्या जागी काय घेतला? आय. आणि नंतर ईएस प्रत्यय लावला. किती कळले तुम्हाला? यस मॅम. दिसतोय सगळ्यांना? यस मॅम. बघा हा शब्द पण वायने सोडतोय. मग आता मग या दोघांमध्ये फरक काय याचं समजून सांगितलं तुम्हाला. पण आता याच्याकडे जाऊया. जर सिंग्युलरचं प्लुरल करायचं आहे आणि एखाद्या शब्दाचा शेवट वायने झाला आहे आणि त्याच्या आधी येणारं अक्षर, त्याच्या आधी येणारं लेटर जर स्वर असेल, ए ई आय ओ यू असेल तर काय करायचं? बघूया आपण नियम बघूया. जर शब्दाच्या शेवटी वाय आला असेल तर त्याआधी ए ई आय ओ यू हे अक्षर आले असतील तर वाय नंतर यस प्रत्यय लागतो. पुढे सांगते. जर एखाद्या शब्दाच्या शेवटी वाय आले असेल आणि त्याआधी येणारं अक्षर, त्याआधी येणारं लेटर जर स्वर असेल तर त्या वायला काढत